हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019ची भरती आहे ना मित्रांनो, त्यासाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे। तर 1-2 दिवसापासून मी व्हिडिओ अपलोड केलेला नव्हतं मित्रांनो। ओके, तर यापुढे मी कंटिन्यू अपलोड करणारच आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण 14 मार्च 2019ची चालू घडामोडी बघणार आहे। चालू घडामोडीला आपण करंट अफेअर पण म्हणू शकतो मित्रांनो। चला तर आपण चालू करूया। 14 मार्च 2019 रोजी जागतिक किडनी डे म्हणजे मूत्रपिंड दिवस पाळण्यात येत आहे मित्रांनो। 14 मार्च 2019 रोजी जागतिक किडनी डे म्हणजे मूत्रपिंड दिवस पाळण्यात येत आहे। भारत आणि ओमानच्या रॉयल आर्मी यांच्यातील संयुक्त सैन्य दल सराव तर ओमान येथील जेबेल रेजिमेंट मुख्यालय येथे सुरू झालेला आहे मित्रांनो। ओके, भारत आणि ओमानच्या जो रॉयल आर्मीचा जो सराव असतो ना मित्रांनो, तर जेबेल रेजिमेंट मुख्यालय येथे सुरू झालेला आहे। मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई विभागातील सर्व म्हणजे टोटल 115 स्थानक आहेत। आता डोनदार म्हणजे जो डोन असतो ना मित्रांनो, डोनद्वारे तर याची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो। ही प्रक्रिया सुरू पण झालेली आहे। तर मध्य रेल्वे तर 13 मार्च रोजी सकाळी गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचण आलेल्या आहे मित्रांनो। तर हा जो प्रकार आहे ना, ताजा असतानाच रात्री फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर युजरांना थोडा अडचणचा सामना करावा लागलेला आहे मित्रांनो। तर 13 मार्चला थोडा प्रॉब्लेम येत होता, फेसबुक ओपन करताना येते मेसेज येत होते। तर आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल। तर हे प्रॉब्लेम आलेला आहे ते तुम्हाला सांगत आहे। जगातील मोठे केंद्र असलेले पश्चिम घाटातील पर्वत राजीत बेडकांची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे मित्रांनो। तर त्या बेडकाचे नाव ताराकिंत बटू बेडूक असे नाव आहे मित्रांनो। त्याच्या पोटाचा भाग नारंगी असून जो पाट आहे ना करड्या रंगाचा आहे, त्यावर ताराकिंत आकाशासारखे टिपके आहेत मित्रांनो। ओके, तर बेडकाची एक नवीन प्रजाती सापडलेली आहे। त्या बेडकाचं नाव आहे ताराकिंत बटू बेडूक। नाव लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला विचारले पण जाऊ शकतात। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा म्हणजे मला लक्षात येईल। तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज।